वधू पाथरे एक मजबूत, स्वतंत्र आणि महत्वाकांक्षी जीवनसाथी, एक परिपूर्ण जीवनसाथी। ती महत्वाकांक्षा आहे, कौटुंबिक मूल्ये आहेत की साहसाची आवड आहे। वधू पाथरे एक अशी महिला जी सर्वगुण संपन्न असून ती स्वतंत्र आहे। ती परंपरेत खोलवर रुजलेली आहे, महत्वाकांक्षी आहे आणि नातेसंबंधांना महत्त्व देते। जर तुम्ही अशा जीवनसाथीच्या शोधात असाल जी दयाळू आणि आनंदी जीवन प्रवासासाठी परिपूर्ण असेल, तर आमच्या सोबत एका नवीन वधूची कहाणी ऐका जी तुम्हा सर्वांना खूप आवडेल। मंगल विवाह स्टुडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाथरे यांचा आनंदमयी, प्रेरणादायी प्रवास। 3 एप्रिल 1996 रोजी सकाळी 10:52 चिपळूणमध्ये जन्मलेल्या पाथरे यांचा प्रवास प्रेम, संस्कृती आणि मजबूत मूल्यांनी भरलेल्या घरात सुरू झाला। कन्या राशी आणि हस्त नक्षत्राखाली जन्मलेल्या गोत्र अत्रे असलेली ती आधुनिक आकांक्षा स्वीकारताना तिच्या वारशाशी खोलवर जोडलेली आहे। तिचा आत्मविश्वास तिच्या प्रत्येक पावलावर चमकतो। 5 फूट 4 इंच उंचीची आणि 60 किलोग्राम वजन आणि निरोगी, संतुलित जीवनशैली असलेली ती सक्षमतेने जीवन जगते। ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेली ती शक्ती आणि अनुकूलतेचे प्रतीक आहे। लहानपणापासूनच तिला आरोग्य, निरोगीपणा आणि मानवी मनाच्या शक्तीबद्दल खोल उत्सुकता होती। ही आवड तिच्या करिअर आणि जीवनशैलीला आकार देणारी होती। पाथरे हिच्या निरोगीपणाच्या आवडीमुळे तिने योगा थेरपीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले। वैज्ञानिक ज्ञान आणि समग्र दृष्टिकोन यामुळे आज ती हेल्दी फायमी या आघाडीच्या आरोग्य आणि निरोगीपणा कंपनीमध्ये टीम्स प्रमुख आहे। तिचे काम केवळ नोकरी नाही, तर ते एक ध्येय आहे। ती व्यक्तींना निरोगी जीवन जगण्यास सक्षम करते आणि तिच्या समर्पणामुळे तिला वार्षिक 10 ते 15 लाख उत्पन्नासह मोठे यश मिळाले आहे। ती परदेशी स्थलांतरित होण्यास इच्छुक आहे, तिच्या मूल्यांशी खोलवर जोडलेली राहून नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे। हे तिचे व्यावसायिक यश असूनही पाथरे हिचे हृदय तिच्या कुटुंबासोबत आहे। तिचे वडील शेखर पाथरे निवृत्त आहेत आणि तिची आई कविता पाथरे ही एक स्वयंनिर्मित उद्योजिका आहे। ती 27 वर्षांपासून यशस्वीरित्या स्वतःचे सलून चालवत आहे। लहानपणी पाथरे हिने तिच्या आईला ध्येयनिश्चयाने व्यवसाय उभारताना पाहिले, त्यामुळे तिच्यात कठोर परिश्रम आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली। जरी ती सध्या बंगळुरूमध्ये राहत असली तरी तिचे कौटुंबिक निवास चिपळूणमध्ये आहे, जिथे प्रेम, परंपरा आणि मजबूत संबंध तिच्या जीवनाचा पाया घडवतात। तिचे मोठ्या कुटुंबाशी, ज्यामध्ये वाडकर आणि गांधी कुटुंबातील नातेवाईकांचा समावेश आहे, हे तिचे जवळचे नातेसंबंध आहेत, ज्यामुळे समाजातील तिचे बंध अधिक दृढ होतात। ती निष्ठा, भावनिक परिपक्वता आणि सामायिक अनुभवांवर विश्वास ठेवते, अशा जोडीदाराची शोध घेते जो समान मूल्ये बाळगतो। तिच्या वैश्यवाणी वारशाचा अभिमान बाळगणारी, ती मराठी तिची मातृभाषा बोलते। तिला मांसाहारी आहार आवडतो, घरी शिजवलेले जेवण आणि विविध पाककृतीची तिला आवड आहे। तिचे मूळ गाव चिपळूण आहे, जे तिच्या हृदयाच्या जवळचे शहर आहे। ती बंगळुरूमध्ये तिच्या करिअरमध्ये उंच भरारी घेत असताना ती मुंबई, पुणे किंवा बंगळुरूमध्ये स्थायिक होण्यास तयार आहे, जिथे तिला भावी आयुष्यासाठी उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होतील। पाथरे यांचा जीवनसाथी असा असावा। नातेसंबंध हे सामायिक अनुभवांवर, मोकळ्या संवादावर आणि एकत्र वाढण्याची क्षमता यावर बांधले पाहिजे। हाच पाया तिला तिच्या भावी जोडीदारासोबत निर्माण करायचा आहे। पाथरे फक्त जोडीदार शोधत नाहीये, ती प्रेम, साहस आणि परस्पर आदराने भरलेले जीवन तिच्या बरोबरीने व्यक्त करण्यास तयार असणारा। तिची यशस्वी कारकीर्द, मजबूत कौटुंबिक मूल्ये आणि उत्साही व्यक्तिमत्व तिला परंपरा आणि मैत्रीचे परिपूर्ण नाते बनवते। ती एखाद्या संघाचे नेतृत्व करत असो,
योगाभ्यास करत असो किंवा नवीन शहर एक्सप्लोर करत असो, ती तिच्या प्रत्येक कामात उबदारपणा, आत्मविश्वास आणि दृढनिश्चय आणते. ती अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो तिच्या महत्त्वाकांक्षेला महत्त्व देतो, तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो आणि जीवनाच्या या प्रवासात एकत्र चालण्यास तयार असेल. पाथरे हिची कहाणी तुमच्या मताशी जुळते का? किंवा तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला ओळखता का जो परिपूर्ण जोडीदार असेल? तर आजच चौकशीसाठी संपर्क साधा. मंगल विवाह स्टुडिओ, महेश पाथरे, 9869478808. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच प्रेरणादायी प्रोफाईलसाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाथरे सारख्या जीवनसाथीच्या शोधात असलेल्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू.